नमस्ते, मी गणेश खडकर एज्युकल्चर मध्ये तुमचं स्वागत करतो। आपण करंट अल्गोरिदम ही YouTube सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये UPSC, MPSC, ग्रुप बी आणि इतर सर्व सरळ सेवा परीक्षेसाठी जे करंटचे मुद्दे महत्त्वाचे आहेत ते सगळे आपण इथं डिस्कस करत आहोत। आणि ते डिस्कस करताना आपण एक मर्यादा पाळतो की त्या परीक्षेच्या दृष्टीने जेवढा कंटेंट महत्त्वाचा आहे तेवढाच देण्याचा आपला हेतू आहे। तुमचाही वेळ वाचावा आणि त्याच्यातून अधिक प्रोडक्टिव्ह ते लेक्चर व्हावं हा त्याच्या मागचा हेतू आहे। त्याच सिरीज मधला आज आपण पुढचा व्हिडिओ पाहणार आहोत। 23वा विधी आयोग 23rd लॉ कमिशन याच्यावर क्वेश्चन येण्याची खूप जास्त शक्यता आहे, म्हणून आपण तो हा मुद्दा आज इथं पाहणार आहोत। 23वा विधी आयोग आहे। पहिल्यांदा त्याची रचना पाहूयात आपण। 23व्या विधी आयोगाचा कालावधी 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2027 असा एकूण 3 वर्षाचा कालावधी आहे। जे सगळे विधी आयोग असतात, विधी आयोगाला आपण इंग्लिश मध्ये लॉ कमिशन म्हणतो, हे लक्षात ठेवा। 3 वर्षाचा जनरली त्यांचा कालावधी असतो। कोणतं मंत्रालय आहे? कायदा आणि न्याय मंत्रालय, त्याला आपण लॉ अँड जस्टिस डिपार्टमेंट म्हणतो। याची रचना कशी असते हे पहा। विधी आयोगामध्ये 1 चेअरमन, 4 पूर्णवेळ सदस्य आणि 5 अंशकालीन सदस्य, मॅक्सिमम 5 अंशकालीन सदस्य असतात। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला इथं तयार होतो, जे लॉ कमिशन आहे किंवा विधी आयोग आहे ही बिगर संविधानिक संस्था आहे। म्हणजे संविधानामध्ये याचा कुठे उल्लेख नाही किंवा कुठल्याही कायद्याने ही स्थापन झालेली नाही। हे स्टेटमेंट आपल्याला ॲज इट इज विचारलं जाऊ शकतं, आहे असं विचारलं जाऊ शकतं। त्यामुळे लक्षात ठेवा, ही गव्हर्नमेंटच्या एका जीआरनं रिझोल्युशननं स्थापन झालेली संस्था आपल्याला पाहता येते। याचे सदस्य सचिव कोण असतात? तर कायदा सचिव जे असतात त्याचे पदसिद्ध सदस्य असतात। आता ही आताच्या 23व्या विधी आयोगाची आपण रचना पाहिलेली आहे। मग पहिला विधी आयोग कधी स्थापन झालेला आहे याच्यावर पण आपल्याला क्वेश्चन विचारला जातो। 1833 चा जो चार्टर कायदा आहे त्याच्या अंतर्गत पहिला विधी आयोग 1934 ला स्थापन झालेला आहे आणि लॉर्ड मॅकॉले त्याचे आपल्याला अध्यक्ष किंवा चेअरमन पाहता येतात। आणि याच कायद्या मॅकॉलेच्या द्वारे IPC जी आहे, इंडियन पिनल कोड, त्याची रचना केलेली आपल्याला पाहता येते। ब्रिटिशांच्या कालावधीत एकूण 4 केलेले आहेत जे कायदा आयोग स्थापन झालेले आहेत। पहिला लॉर्ड मॅकॉले आहेत, सेकंड 1853 आहे, CPC कायदा तयार केलेला आहे। तिसरा जो आहे 1861 चा, त्याच्यातून CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे तो केलेला आहे। चौथा 1879 ला आहे आणि पाचवा 1947 ला आहे। पहिले 4च मानले जातात, पाचवा ऍडिशनल एका ठिकाणी सापडलेला आहे, म्हणून मी तो मुद्दाम तिथं नमूद करून ठेवलेला आहे। आता हे आर्टिकल खूप जास्त महत्वाचं आहे, आर्टिकल 372 याच्यावर सेपरेटली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, म्हणून ते मुद्दाम घेतलेला आहे। आता ही विधी आयोग काय करतं, त्याचा काय हेतू आहे, का स्थापन केलं जातं ते आपण पुढे बघूयात। परंतु आपलं जी काही घटना आहे, घटना निर्मिती झाल्यापासून आता यावर्षी तर त्याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आता भारत स्वतंत्र होण्यापूर्वीपासूनचे जे काही कायदे आजही काही लागू आहेत, जे कायदे लागू आहेत ब्रिटिशांनी केलेले कायदे आजही लागू आहेत। मग ते कायदे संविधान लागू होण्यापूर्वीचे म्हणजेच 26 जानेवारी 1950 पूर्वीचे जे कायदे आहेत त्यामध्ये सुधारणा होईपर्यंत किंवा ते कायदे रद्द होईपर्यंत ते कायदे लागू राहणार आहेत, असं आर्टिकल 372 मध्ये नमूद केलेलं आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे हे आर्टिकल विचारलं जाऊ शकतं। संविधान लागू होण्यापूर्वीचे कायदे आजही लागू असतात, जर त्याच्यात सुधारणा केली नाही किंवा दुरुस्ती केली नाही किंवा त्याच्यात ते रद्द केलेले नाही तर ते कायदे ॲज इट इज लागू असतात। मग आताच्या सरकारला अधिकार आहे ते कायदे रद्दही करू शकतं, ते पण लक्षात ठेवा। आर्टिकल खूप जास्त महत्वाचं आहे। आता पहिला कायदा आयोग जो आपण बघितलेला आहे लॉर्ड मॅकॉलेचा पाहिलेला आहे, परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर काय काय रचना झालेली आहे, त्या कायदा आयोगाच्या रचनेमध्ये काय बदल झालेला आहे ते आपण पाहूयात। भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिला जो कायदा आयोग आहे ते 1955 ते 58 च्या दरम्यान स्थापन झालेला आहे आणि त्याचे अध्यक्ष MC सेटलवाड होते, हे लक्षात ठेवा। आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात, पहिला कायदा आयोग कोण आहे? 1833 किंवा 34 जर लिहिलेला असेल तर मॅकॉले म्हणायचं, आणि स्वतंत्र उत्तर भारताचा कोणता पहिला कायदा आयोग आहे तर तो MC सेटलवाड यांचा म्हणायचा, लक्षात ठेवा, MC सेटलवाड। आणि आपण इथून पुढे 23 मोजतो, ठीक आहे, इथून पुढे आताचा जो म्हणतोय ना 23वा तो इथून पुढे आपण मोजलेला आहे। या कायदा आयोगाची रचना निश्चित नसते, ठीक आहे। याचं स्वरूप सल्लागारी स्वरूपाचं आहे, म्हणजे याच्या शिफारशी ज्या आहेत त्या सरकारवर बंधनकारक नसतात। कुणाला अहवाल सादर करतात तर लॉ अँड जस्टिस मंत्रालयाला
कायदा आणि न्याय मंत्रालयाला ते अहवाल सादर केले जातात. याचं चेअरमन किंवा सदस्य होण्यासाठीची काय पात्रता लागते पहा. एक, सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाचे कार्यरत म्हणजे सध्या पदावर असणारे किंवा निवृत्त न्यायाधीश असला पाहिजे चेअरमन होण्यासाठी, किंवा प्रसिद्ध कायदेतज्ञ असावा, वकील असावा किंवा प्राध्यापक असावा. सदस्यामध्ये या प्रकारची रचना आपल्याला पाहता येते. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथं आहे की हे कायदा आयोग का स्थापन करायचा, याच्यावर जबाबदारी काय दिलेली आहे किंवा यांनी कुठल्या प्रकारच्या शिफारसी करणं अपेक्षित आहे. हे आतापर्यंतच्या कायदे आयोगाच्या शिफारसी आपल्याला पाहता येतात. एक, अनावश्यक किंवा असंयुक्तिक कायदे रद्द करणे, त्याच्यासाठीची शिफारस करण्याची जबाबदारी यांच्याकडे दिलेली असते. पुढचं, डीपीएसपीच्या अनुषंगाने, डीपीएसपी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जी आहे त्याच्या अनुषंगानं सध्याच्या कायद्याचं परीक्षण करणं, त्याच्यामध्ये सुधारणा करणं किंवा नवीन कायदे सुचवणं. लक्षात ठेवा, या शिफारसी महत्वाच्या आहेत. शासनाने शिफारस केलेल्या कायद्याचा अभ्यास करणं. केंद्र शासन काय करू शकतं की कायदा आयोगाला म्हणून आम्ही हे कायदे आहेत याच्यात आम्हाला दुरुस्ती करायची, तुम्ही या कायद्याचा अभ्यास करा आणि तुमचं मत आमच्या पुढे सादर करा, त्याच्या आधारे आम्ही त्याच्यावर काय प्रक्रिया करायचं ते ठरवूया. चौथा मुद्दा महत्वाचा आहे, हायलाइट करून ठेवा. जे इतर देश आहेत, परकीय देश आहेत, त्यांना कायदेशीर संशोधनात मदत करण्याचं काम सुद्धा या कायदा आयोगाकडे दिलेलं असतं. ठीक आहे. दुर्बल घटकांना कायदे किंवा कायदेशीर प्रक्रियेचा उपयोग किंवा त्याच्यासाठीच्या आवश्यक उपाययोजना सुचवणं, हे पण कायदा आयोगाचं काम पाहता येतं. केंद्रीय कायद्यामध्ये सुलभता आणणं, त्याच्यातल्या विसंगती दूर करणं, संदिग्धता निर्माण करणं, जी संदिग्धता निर्माण झालेली आहे ती दूर करणं, असमानता जी आहे ती पण कमी करणं, याच्यासाठीच्या शिफारसी करणं, हे आपल्याला कायदे आयोगाचे कार्य पाहता येतात. 6 कार्य इथं मी तुम्हाला देऊन ठेवलेले आहेत. आतापर्यंत एकूण 22 आणि या वर्षीचा 23वा आयोग आहे. आतापर्यंतचे जे एकूण 22 आयोग आहेत त्या एकूण 22 आयोगानं 289 अहवाल वेगवेगळे आपल्याला सादर केलेले पाहता येतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि आता 23वा नुकताच स्थापन केलेला आहे. हा मुद्दा खूप जास्त महत्वाचा आहे. इथंच तुम्हाला चुकवणार आहे आयोग. कायदा आयोगाच्या चेअरमनची नियुक्ती कोण करतं, तर पंतप्रधान नियुक्ती करतात. हे लक्षात ठेवा. जी काही पार्लमेंटरीच्या ज्या नियुक्ती समिती असतात, अपॉइंटमेंट कमिटी आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, त्या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात आणि त्यांच्याद्वारे ही नियुक्ती होती. हे लक्षात ठेवा. मग सध्याच्या 23 आयोगाचे चेअरमन कोण आहेत, दिनेश माहेश्वरी. लक्षात ठेवा. मग हे दिनेश माहेश्वरी कोण आहेत, तर सुप्रीम कोर्टामध्ये 2019 ते 23 या दरम्यान ते जज राहिलेले आहेत. राजस्थान हायकोर्टाचे जज राहिलेले आहेत. मेघालय आणि कर्नाटक हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश राहिलेले आहेत. ही त्यांच्याविषयीची वैयक्तिक माहिती आहे. मग या विधी आयोगामध्ये इतर सदस्य कोण कोण आहेत, तर 2 सदस्य आहेत. हितेश जैन आहेत, ते वकील आहेत, आपल्या पुण्याचे आहेत. आणि डीपी वर्मा बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मधले ते एक प्राध्यापक आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. इथं मुद्दा मी एक देऊन ठेवलंय की विधी आयोगाचं चेअरमन कोण होऊ शकतं, तर सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाचे विद्यमान आणि निवृत्त न्यायाधीश हे चेअरमन होऊ शकतात. हे लक्षात ठेवा. दिनेश माहेश्वरी यांचं नाव प्लेन विचारलं जाऊ शकतं. आता इथले उद्देश वेगळे दिलेले आहेत. इथं काय दिलंय, 23व्या आयोगाला, विधी आयोगाला काय कार्य दिलेलं आहे हे इथं लिहिलेलं आहे. हे लक्षात ठेवा. एक, समान नागरी कायद्याचा अभ्यास करणे किंवा त्याच्याबाबत शिफारसी सुचवणे. ठीक आहे. एक देश एक निवडणूक हा भाजपच्या दृष्टीनं खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी यांना जबाबदारी दिलेली आहे. गरिबांना जे प्रभावित करतात त्या कायद्याचा अभ्यास करणं आणि गरिबांना अनुकूल सुधारणा सुचवणं, त्याच्यासाठीचं हे काम केलेलं आहे. कालबाह्य कायद्यांचा आढावा घेणं, मग त्याच्यात दुरुस्ती करायची वेळ आली तर ती करता येईल किंवा ते रद्दही करता येतील. न्यायिक प्रशासनामध्ये अधिक कार्यक्षमता आणण्यासाठीचे मार्ग सुचवणं, हे सुद्धा 23व्या विधी आयोगाचं कार्य पाहता येतं. कायद्यामध्ये लिंग समानता आणणं, म्हणजे स्त्री पुरुष आणि थर्ड जेंडर आहे यांना अनुकूल असतील किंवा यांना योग्य असतील असे कायद्याची निर्मिती करणं किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात बदल करणं, ही शिफारस त्यांना पाहता येते. आणि 7वा मुद्दा महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. भारताचा जो कारभार आहे तो कारभार चालवताना जे संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने केलेले कायदे असतील त्या कायद्यावर जागतिकीकरणाचा काय परिणाम होतो आणि त्याच्या अनुषंगाने त्या कायद्यामध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे, अशा सुधारणा सुचवणं. याच्यासाठी उदाहरण दिलेलं आहे अन्न सुरक्षा कायदा. अन्न सुरक्षा कायदा आहे, मग त्याच्यावर जागतिकीकरणाचा काय परिणाम होतो, अर्थव्यवस्थेचा काय परिणाम होतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं शिफारसी सुचवणं, हे आपल्याला काम पाहता येतं. लक्षात ठेवा. विधी आयोग जो आहे
याच्याविषयी आपल्याला एक 100% क्वेश्चन येण्याची शक्यता आपल्याला पाहता येते. वेगवेगळ्या परीक्षात आहेत, त्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये कुठेही याच्या संदर्भातला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. याच्या पलीकडे विधी आयोगासंदर्भात तुम्हाला काहीही करण्याची गरज पडणार नाही. मला आता कमेंटमध्ये तुम्ही फक्त एक सांगा, 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण होते किंवा चेअरमन कोण होते हे कमेंटमध्ये सांगा. आज आपण इथं थांबूयात. तुमच्या सूचना आणि प्रतिक्रियांचं स्वागत असेल. थँक्यू. नमस्ते, मी गणेश खेडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो. 28 सप्टेंबर 2025 ला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपण पॉलिटीची PYQ अल्गोरिदम बॅच घेऊन आलेलो आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला 2013 ते 2024 दरम्यान राज्यसेवा पूर्व परीक्षेचे एकूण 12 पेपर आणि या 12 पेपर मधले 163 प्लस क्वेश्चन व्यवस्थित कव्हर केलेले आहेत. आता यामध्ये कव्हर करताना कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत, शिवाय यामध्ये एकूण 40 टॉपिकवर तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत. ते टॉपिक व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मेथडने कव्हर केलेले आहेत. व्हर्टिकल मध्ये ज्या टॉपिकवर वारंवार क्वेश्चन विचारले जातात ते डिटेलमध्ये कव्हर केलेले आहेत. हॉरिझॉन्टल म्हणजे ज्या टॉपिकवर अधूनमधून क्वेश्चन विचारलेले आहेत त्यातली बेसिक सर्व माहिती कव्हर केलेली पाहायला मिळेल. त्यासोबतच या बॅच मध्ये तुम्हाला करंट रिलेटेड ज्या पॉलिटीच्या घडामोडी आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. या बेसिसवर पुन्हा येणाऱ्या प्रिलिम मध्ये काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्याचं प्रिडिक्शन केलेलं पाहता येईल. निमॉनिक्स, ट्रिक्स याचा पण तुम्हाला तुमचा अभ्यास करताना फायदा होईल, ते पण इथं सांगितलेलं पाहता येईल. ही सर्व बॅच तुम्हाला एज्युकल्चरच्या ॲपवर उपलब्ध आहे. त्याचा डेमो व्हिडिओ सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे, तोही तुम्ही एकदा बघून मग बॅच जॉईन करू शकता. आणि या बॅच विषयी काही प्रश्न किंवा शंका असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.